नमस्कार मंडळी, इट्स मी कोमल गोसाई. वेलकम टू न्यू ब्लॉग. सो गाईज, आज आहे संडे विथ फन डे विथ फॅमिली. सो आजचा गाईज माझा ब्लॉग आहे फॅमिली ब्लॉग. आज आम्ही चाललोय फिरायला. तिमसू धबधब्यावर चाललोय माझ्या भावासोबत. लास्ट टाइमचा पण ब्लॉग माझा फॅमिलीसोबतच होता आणि हा पण खूप टाइम नंतर येतोय आणि सध्या माझी 10th पण आहे. सो स्टडी वगैरे आणि होते. तर आता 12 वाजले, अजून आवरायचं, फक्त रेडी वगैरे होईल. सो गाईज, मी रेडी झालेली आहे. मला फक्त हेअर्स बांधायची आणि पिंक कलरचा 1 पीस वेअर केलेला आहे, जो की मला मम्माने गिफ्ट केलेला. आणि इथं दीदीची तयारी चालू आहे आणि मम्मा इथं रेडी होऊन बसला आणि ती काहीतरी खाते. तू काय खाते? मम्मी अशीच करते. मम्मी एकटी एकटी चहा पिते, मम्मी एकटी एकटी चिकी खाते, मम्मी एकटी एकटी शॉपिंग करते. हो की नाही? हा आहे माझं फुल आउटफिट. मी इंस्टाग्रामवर नक्कीच पोस्ट टाकेल, स्टोरी टाकेल. नक्की जाऊन बघा. आईनं खूप उशिराने माझे ब्लॉग येतील. बरं, जर का तुम्ही मला इंस्टाग्रामवर फॉलो नसेल करा तर करा, आणि आलाच आहात तर माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करून टाका. आता निघालेलो आहोत आम्ही. दादा आला. बाहेर पाऊस होता म्हणून मी काही शूट नाही केलं, कारण पावसामध्ये कुठे शूट करणार परत. आणि बघा, इथं बाहेर पाऊस चालू होता. पुढे सातांनी बसलाय. दादा आणि मम्मी कॉलवर बोलते. काय समजत नाही भाऊ मला. रोज स्नॅप मी कधीच नाही. मी मला हे करतात कंपनी मधनं. काय? अरे स्नॅप आहे, कशी मज्जा असते असंच असं टाइमपास. तुमच्या लोकांना तुमचं कसं फेसबुक, आमचं नाही. फेसबुक आमच्या जनरेशन मध्ये कधीच नव्हतं असं. आता आमच्या जनरेशन मध्ये फेसबुक असतं. फेसबुक, आमच्या जनरेशन ट्विटर, व्हॉट्सअप. फेसबुक नाही, ऑर्कुट होतं. ऑर्कुट म्हणजे काय? होतं ना, ऑर्कुट. फेसबुक मम्मीला म्हणल्यावर हसायला येतं. आता पण ते ओपन करेल, फोन ओपन करेल, मग व्हॉट्सअप ओपन करेल, मग ते फेसबुकला जाईल. तिकडे मी कसं हे बघत असंच बघत बसते. आता इंस्टाग्राम ऑन केलं ना, ते फेसबुक बघणारच नाही. काय ते इंस्टाग्राम रील असतं, दुसऱ्या काय असतं. मग फेसबुकवर काय असतं? अगं स्टोरी वगैरे असते, काय काही असतं. मग इंस्टाला पण तसंच असतं. काय नाही 1-2 दिवस एवढंही नाही, महिने चालवलेले मी. 2 सायकली पडल्या नवीन. एक छोटी एक मोठी. 1 मिनिट 2 एक ती साईला देऊन ती वापरली गेली. 1 मिनिट. पहिली वाली पण मी चालवलेली. पहिली वाली चालू, पण दुसरी वाली तर कधी दुसरी वाली जान महिन्यापर्यंत चालवली. नंतर पप्पांनी महिना पप्पांनीच नंदन वरती ठेवली. का? तर तुझ्यामुळे तू चालवत नाही म्हणून. मी सुट्टीच्या दिवशी चालवत होते, तर दिवसभर शाळेत असताना कसं चालवणार? तुला माहिती चाल बोलली माझी कोमल पकड गेला ठाणेवाली. ती लोक जायचे ना, त्या पोरी सुद्धा साड्या नेसवली, सगळ्या साड्या. पोरी सुद्धा साड्या नेसवली. चाल, डबा घ्यायचा, काय करायचं सांगा मला. चाल, पाय उचल. चाल. हाऊ बाई, एवढा बरं नाहीये ते. खायला बोललेले ना. तुम्हाला माहिती, गुरुवारपासून हिला बरं नाही. मम्मी बोलली आणि ही काल गेली दवाखान्यात. पण आपलं रविवारी ठरलेलं होतं ना, ह्या रविवारी आपण मला माहित नव्हतं. विचारा मला घराचा आता पत्ता माहित नसतो. अजून पण त्या माणसांना विचारलं, अजून पण जर फार्म हाऊस भेटलं तर आपण रविवारी जाऊ. आता पण ठरलं तेच, कारण कुठून पण शोधून घ्या, मला रविवारी जायचंय. काय नो हा एक उद्घाटन होतं, किसन कचोरी येणार होते. कुठलं? काय वाहून गेलं? तिथली रेती सगळी वाहून गेली ना. हे होतं पण चांगलं विचार ठेव तुझ्या. आदिवासी डेलचं प्रमोशन करताय वहिनी. शॅम्पू पण आहे त्याचा. शॅम्पू पण मागवलाय मी. हा, आदिवासी. मम्मी थांबा. पण त्या बाटलीवरती त्यांचा नंबर पाहिजे, तर ते आहे म्हणून. कुठून कोणत्या साईडने मामा? सांगतो ते. हे आता वाटतं जास्त पावसामुळे तिकडचं धबधबा बंद केलेला आहे वाटतं. बट मम्माची इच्छा होती की जाऊन बघून यावं. शूटिंग कशी येते मला माहित नाहीये. आणि हा, म्हणजे दोघींची थोडक्यात. ते पाण्यामुळे ना जरा कॅमेऱ्याच्या इकडे हे होत असेल. काय ऍडजस्ट करा. हा, थोडस पाय. आता याच्यानंतर पुढचा प्लॅन काय झाला तर होऊही शकतो.
माहित नाही नक्की. हा बट छान वाटत. पाण्याचा फोर्स वाढलेला आहे म्हणून. फोर्स खूप जास्त आहे त्या पाण्याचा. काय अडकलंय, बाहेर अडकली. खूप जास्त फोर्स आहे त्या पाण्याचा म्हणून कोणाला सोडत नाहीये. आम्ही चांगलं आहे ते, सेफ नाही. इथे खूपच कोण असतात. दीदीने बघितलं नाही. आय एम नॉट इंटरेस्टेड. मग आधीच कशाला जस्ट फन. पण त्रास द्यायला. पण बिन काय नाही. तुला फोटोज काढून घ्यायचे असतात माझ्याकडून. काय इम्पॉर्टंट गोष्ट, मगाशी ते जरा मी फोनला कवर टाकलेलं ना, मग ते थोडी क्वालिटी वीक झालेली असेल. सो गाईज आम्ही वॉटरफॉलला गेलो, पण तिकडे तुम्ही बघितलं खूप जास्त प्रमाणात पाऊस पडल्यामुळे ओव्हरफ्लो झाले. आणि आता प्लॅन चेंज होऊन आणि आता प्लॅन चेंज होऊन आम्ही चाललोय माथेरानला, झुम्मापट्टी. आणि ऑलमोस्ट पोहोचलोच आहे. म्हणजे नेरळ वेस्टला आम्ही वेस्ट साईडने आलो, तर आता वेस्टला आहे आम्ही. काय काय झालं? वहिनी म्हणता बसून बसून पूर्ण ओले झालेले सुकून पण गेलो. चलो बाबा एकदाचे पायथ्याशी तरी आलोय. मम्मी मस्त सायकल चालवत आहे माझ्या. मी रडायला लागली, मला पण घेऊन चालला. तिकडे टर्न मारताना गाडी पडली, उचलायचं सोडून हसतोय. धबधबा. त्या साईडलाच दिसणार तू सरळ बघ, तू नको बघू. ताई मी तुझे चांगले फोटो काढते, तू माझे चांगले फोटो नाही काढते बघा. नाही, नाही, नाही. हे चुकीचं आहे. बिलकुल नाही काढायचं. तुला माहितीये नसतात त्याच्या माकडं. आपण जातो ना दरवर्षी, माहिती आहे ना तुला, इथं जात असतो ना. पप्पा द्यायचे ना, माहितीये दिसले ना कधी. निसर्ग ढाबा. हे इथेच आपण जेवायला बसलेलं आठवतं ना. गाडी नाही पुढं त्या पावसात जेवत होतो. 150 रुपये नॉनव्हेज थाळी. खाऊ खाऊ चालेल. पहिलं तुम्ही तेच बघा. नॉनव्हेज. माथेरानला पोहोचलोय आम्ही. अजून तापाने फुंपण्याची काम. दीदी तर बोलते ताप येणार आहे. नाही, खूपच थंड वातावरण, खूप गार. खूप म्हणजे खूप गार आहे. मला बोलता पण येत नाहीये. खूप अशी कुडकुड कुडकुड कापते. त्यात आधीच आम्ही भिजलेला. खूप थंडी वाजते न भिजता. म्हणजे वातावरण खूप जास्त थंड. थांब थांब वहिनी. खरं नाही काय धर ना. अरे तुम्हाला पाण्यात जायचं होतं ना. जाऊ ना, चला वहिनी चला. काही आता आम्ही माथेरानला भिजत भिजत कुडकुडत कुडकुडत आलोय. धबधबा नाहीये आणि ही मुलगी तिकडनं एकटी आली एवढी रिस्क घेऊन. काय काय झाड आहे ना तिकडनं. फायनली आम्ही इकडनं कसं तरी आलेलो आहोत. खूप बेकार एक्सपिरियन्स. ते लोक बघा कसे आता तिकडनं. अरे हा ना, अरे आपल्याला इकडनं किती भीती वाटत होती. वहिनी कसा होता एक्सपिरियन्स? डेंजर. मला जसं इथं आलेला जीव माझा, त्यात माझी चप्पल किती सटकत होती. यापुढे ही चप्पल नाही घालणार कधीच. नाही घालणार. इथं छान आहे. इथं काय गर्दी बिर्दी काही नाही. आणि थोडस मस्त. दादा काय होत
भूक लागली डॅडीला बोलला आपण घरी खा खा ऐकलं नाही तेव्हा. हा कशाला काय बोलतो आता नाही लागलं गरम. सो गाईज फायनली आता घरी पोहोचलेलो आहोत. किती वाजले 8 म्हणजे 7:30ला घरी पोहोचलो आम्ही. घरी पोहोचलो आवरून वगैरे घेतलं. पहिले तर चहा ठेवला कारण की आम्हाला चहा अजिबात भेटला नाही. आम्ही थांबलो एका ठिकाणी बट तिकडं खाल्लं म्हणजे खूप भूक पण लागलेली. दादाला पण भूक लागलेली. दादाने जेवण सुद्धा केलेलं नव्हतं. आम्ही तिथे खाल्लेलं. मग पहिले तिथे खाल्लं पण चहा नाहीच भेटलं. तर पहिले आल्या घरी मी चहा ठेवला. आणि सॉरी गाईज मी तुम्हाला जास्त काही दाखवू शकले नाही कारण की ते खूप पाऊस पडत होता. खूप पाऊस म्हणजे जास्त म्हणजे असं रिमझिम पण खूप मध्ये एकदम रिमझिम आणि मध्येच खूप जास्त जोराचा पाऊस पडत होता. आणि मग कसं आम्ही पण सगळे भिजलेलो होतो त्यामुळे मग कॅमेरा पण ओढलं व्हायचं. मग कॅमेरा पुसला की परत ते ब्लर दिसायचं. जसं मी शूट केलेलं आहे भरपूर वेळ तर ते ब्लर आले. फोटोज पण ब्लर आलेले आहेत बट इट इज ओके. ठीक आहे चालतंय. सो थँक्यू गाईज वॉचिंग फॉर दिस ब्लॉग. आणि हा गाईज नेक्स्ट ब्लॉग सुद्धा माझा फॅमिली ब्लॉगच येणार आहे. सो कीप वॉच कीप सपोर्टिंग आणि जास्तीत जास्त शेअर करा जास्तीत जास्त लाईक करा आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करा जेणेकरून अजून लोकांना शेअर